म्हणजे जेवढी वायर जास्त जाड तेवढा तो रेझिस्टन्स कमी आणि जेवढी वायर पातळ तेवढा तो रेझिस्टन्स जास्त. म्हणजे जर तुम्ही जेवढी जाड वायर वापराल तेवढं तो रेझिस्टन्स कमी आणि तेवढा त्या व्होल्टेजला होणारा विरोध कमी, तेवढं तुमच्या व्होल्टेजचं ड्रॉपिंग कमी. म्हणजे तुम्ही जर धरून चाला 6 mm ची वायर वापरली, इथं 400 व्होल्टेज येत असेल आणि इथं 380 व्होल्टेज येत असेल, त्याच्याऐवजी जर तुम्ही 10 mm ची वायर वापरली, इथं 400 येत असेल तर इथं 390 येईल. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी युवराज बागल काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आमचा जो मागचा कॅपॅसिटरचे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितले असतील, तर त्यात आम्हाला बरेच प्रश्न होते खाली की KVR कॅपॅसिटरबद्दल माहिती द्या. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे ह्याबद्दल पण प्रश्न होते की व्होल्टेज, त्यांच्या इथं जे व्होल्टेज येत आहे ते वाढवण्यासंबंधी आम्हाला काहीतरी गाईडलाईन्स करा किंवा मार्गदर्शन करा. तर आपला आजचा व्हिडिओ हा व्होल्टेज संदर्भात राहणार आहे पूर्ण आणि KVR कॅपॅसिटर बद्दल. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या इथं जे व्होल्टेज येतं ते आपल्याला गव्हर्नमेंट देतं. म्हणजे तुमच्या इथं जो काही DP आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, त्यापासून जे काय व्होल्टेज येतं ते आपल्या शेतात येतं. शक्यतो आपल्याला हे व्होल्टेज हे बदलता येत नाही. लक्षात ठेवा, जे व्होल्टेज दिलेलं आहे त्या व्होल्टेजनुसार आपण ज्या HPचा त्याला लोड जोडू त्याप्रमाणे आपण करंट ओढून घेतो. ह्या व्होल्टेजमध्ये आपल्याला शक्यतो चेंज करता येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण काय करू शकतो बाबा, व्होल्टेज आपल्याला शक्यतो बदलता येत नाही हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण व्होल्टेज वाढवू शकतो किंवा कमीही करू शकतो, जे काय आहे ते व्हाईस वर्सा. तर व्होल्टेज सगळ्यात महत्त्वाचं काय उपाय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की ज्यांचं ट्रान्सफॉर्मरपासून लांब अंतर आहे त्यांचं व्होल्टेज हे ड्रॉप होत जातं. म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या इथं जर तुम्ही व्होल्टेज चेक केलं, जर 415 येत असेल तर जो काही शेवटचा माणूस आहे त्याच्यापाशी अगदी 210 पर्यंत पण मी व्होल्टेज साईटवर आलेलं बघितलंय. म्हणजे जेव्हा पण मी साईटवर जात होते, हे व्होल्टेज ड्रॉप कशामुळे होतं, 415 ट्रान्सफॉर्मर पाशी आणि तुमच्या शेतात 210 येते फेस टू फेस धरून चला. तर असं का होतंय, तर जो काही ड्रॉप आहे, म्हणजे जेवढं काय तुम्ही अंतर वाढवत जाईल त्या ट्रान्सफॉर्मर पासून तेवढं व्होल्टेज हे ड्रॉप होणार. समजा ही वायर आहे सर्व्हिस केबल, बऱ्यापैकी म्हणजे जे काही गव्हर्नमेंट वापरतं डांबावरती ही ॲल्युमिनियमचीच केबल असते आणि बरेच शेतकरी सर्व्हिस केबल ही ॲल्युमिनियमचीच वापरतात. ही जी ॲल्युमिनियमची वायर आहे तर ह्या वायरला एक रेझिस्टन्स असतो. जेव्हा ही करंट या वायरमधून जातो त्यावेळेस तो रेझिस्टन्स त्या करंटला अपोज करतो, म्हणजे त्याला उलटी ताकद लावतो. आणि हा रेझिस्टन्स कशावर डिपेंड असतो, तर या वायरच्या क्रॉस सेक्शनवर. म्हणजे जेवढी वायर जास्त जाड तेवढा तो रेझिस्टन्स कमी आणि जेवढी वायर पातळ तेवढा तो रेझिस्टन्स जास्त. म्हणजे जर तुम्ही जेवढी जाड वायर वापराल तेवढं तो रेझिस्टन्स कमी आणि तेवढा त्या व्होल्टेजला होणारा विरोध कमी, तेवढं तुमच्या व्होल्टेजचं ड्रॉपिंग कमी. म्हणजे तुम्ही जर धरून चाला 6 mm ची वायर वापरली, इथं 400 व्होल्टेज येत असेल आणि इथं 380 व्होल्टेज येत असेल, त्याच्याऐवजी जर तुम्ही 10 mm ची वायर वापरली, इथं 400 येत असेल तर इथं 390 येईल. म्हणजे त्यातनं जे काय लॉस होतोय तो कमी होईल. त्यामुळे सर्वसाधारणतः शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं, सर्व्हिस वायर ही शक्यतो जाड आणि चांगली वापरा. तुम्ही जेवढी जाड वापराल तेवढं जास्त व्होल्टेज तुमच्या इथं येईल. सर्व्हिस वायर जेवढी कमी असेल, तुम्ही DPच्या जेवढं जवळ कनेक्शन ठेवाल तेवढं तुम्हाला व्होल्टेज हे चांगलं येणार आहे. हा सध्या साधा बेसिक उपाय झाला. त्यानंतर दुसरा उपाय काय, तर KVR कॅपॅसिटर. KVR कधी कामाला येतो, या KVR कॅपॅसिटरनं, हा KVR म्हणजे याला 3 वायरी असतात 3 फेजचा. तुम्हाला आठवत असेल शेतकरी मित्रांनो, पूर्वी गव्हर्नमेंट आपल्याला कंपल्सरी करायचं की मोटर सोबत KVR कॅपॅसिटर वापरायचाच, त्याशिवाय ते कनेक्शन देत नव्हते. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या पेटीमध्ये हा होता, पण दिवसेंदिवस हा आता कमी झालाय किंवा वापरत नाहीत लोक. तर ह्या KVRचा रोल काय असतो की लक्षात ठेवा, तुमच्या जे काही ड्रॉप होतंय की नाही हा KVR कमी करतो. म्हणजे ह्या KVRनं किती कॅपॅसिटर तुमचं साधारणतः व्होल्टेज वाढू शकतं, तर 15 ते 20 हे खरं व्होल्टेज तुमचं जागेवर वाढतं. म्हणजे हा KVR व्होल्टेज वाढवतो का, तर नाही, पण जो काही ड्रॉप होतोय ना, म्हणजे काही शेतकऱ्यांचं म्हणणं कसं असतं की आमची DPच्या शेवटी मोटर आहे, मोटर सुरू करायच्या आधी साधारणतः 280-90 व्होल्टेज येत आहे, मोटर चालू झाली की 220च होत आहे. तर हा जो काही ड्रॉप आहे ना, हा या KVR मुळे कमी होऊ शकतो. मोटर सुरू झाल्यावर जर 210 होत असेल तर हा KVR जोडल्यामुळे ते 230 तो ड्रॉप आहे तो कमी होतो. हा का होतो, तर हा KVR आहे ना, हा काही प्रमाणात करंट जो काय तुमच्या मोटरला लागतो हा स्वतः सप्लाय करतो.
हा स्वतः जवळ जर करंट तुमच्या मोटरला या KVRनं मिळाला तर तो जो काही DP-वरनं करंट घेणार आहे तो कमी होतो. करंट कमी झाला की लॉस आहे त्या वायरमध्ये तो कमी होतो. लॉस कमी झाला की तुमचं व्होल्टेज वाढतं. पण शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, मॅक्झिमम जास्तीत जास्त 15 ते 20 व्होल्टेज मोटर सुरू झाल्यानंतर जर ड्रॉप होत असेल तरच वाढतं येणं, लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही हा न्याल जागेवर जोडाल, 360 व्होल्टेज येत असेल तर तुम्हाला वाटेल की KVR कॅपॅसिटर जोडला की 380 होईल. असं अजिबात होत नाही. मिसगाईड होऊ नका. ह्याचा फायदा काय होणार आहे, जर तुमच्या इथं 380 व्होल्टेज येतंय, मोटर सुरू झाल्यानंतर ते 320 होत असेल तर तुम्ही KVR कॅपॅसिटर जोडल्यानंतर ते 340 ते 45 पर्यंत येऊन थांबणार. म्हणजे जो काही ड्रॉप आहे तो हा कमी करू शकतो. तर प्रत्येक शेतकऱ्यानं KVR वापरलेलं हे चांगलं आहे, कारण तुमच्या सर्व्हिस वायरवरचा लोड कमी होतो. सर्व्हिस वायरचं एम्पियर कमी झालं की लोड कमी होतो. व्होल्टेजमध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणजे जे काही ड्रॉप आहे तो कमी होतो. मोटरचे लॉसेस म्हणजे केबलचे झाल्यामुळे मोटरला जर जागच्या जागी हा सप्लाय मिळाला तर मोटरचं पण येणं फायदा होतो. म्हणजे KVR कॅपॅसिटर हा रेकमेंडेड आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरला तर आनंदाची गोष्ट आहे. पण फायदा काय आहे व्होल्टेज इम्प्रूव्हमेंटमध्येही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काही ठिकाणी गव्हर्नमेंट म्हणजे इंडस्ट्रीयलला कंपल्सरी आहे KVR कॅपॅसिटर वापरणं. त्यांनी जर नाही वापरला तर पॉवर फॅक्टर कमी झाल्यामुळे त्यांना पेनल्टी लागते बघा, तुम्ही बघा. पण शेतकऱ्यांना हा कंपल्सरी नाही आहे. पण शेतकऱ्यांनी वापरलेला हा चांगला आहे, तुम्हाला त्याचा फायदाच होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय की ट्रान्सफॉर्मर. व्होल्टेज आपण या ट्रान्सफॉर्मरनं कितीही वाढवू शकतो किंवा कितीही कमी करू शकतो, पण याची कॉस्टही खूप जास्त जाते. म्हणजे अगदी तुमच्या मोटरच्या कॉस्टपेक्षाही जास्त जाईल. मी आता साधारणतः मग 1-2 शेतकऱ्यांना कोटेशन देत होतो. एका शेतकऱ्याचा आम्हाला फोन काय आलेला की बाबा 3 फेज लाईट आहे पण त्याची मोटर सिंगल फेजची आहे, फेज अर्थिंगची, 2 HP मोटर आहे. तर मी त्याला कोटेशन दिलं, म्हणजे त्याचं इनपुट व्होल्टेज 440 होतं, कारण 2 फेजमध्ये तिथं अर्थिंग नाही म्हटला. मी त्याला म्हटलं की तुम्ही अर्थिंग तयार करा, तर त्याचं म्हणणं आहे की ती कमी पडते आणि त्यावर मोटर चालत नाही. आणि त्याला 220 वर म्हणजे 220 व्होल्ट जर मोटरचं रेटिंग व्होल्टेज असेल तर त्याच्यावर चालवायचं आहे. तर साधारणतः 18,000 रुपयाचं मी त्याला कोटेशन दिलंय. म्हणजे त्याचं इनपुट व्होल्टेज 440 होतं आणि त्याला 220 व्होल्टेज पाहिजेत होतं. मी त्याला साधारणतः 3 ऑप्शन दिले होते की तुम्ही चांगला अर्थिंग पीठ तयार करून अर्थिंग तयार करा, एक फेज आणि एक अर्थिंग वापरून मोटर चालवा, हा पहिला ऑप्शन. दुसरा मी जो देतोय तो ट्रान्सफॉर्मर वापरा की जेणेकरून इनपुट व्होल्टेजचं आउटपुट म्हणजे इनपुटला 440 द्या, आउटपुटला 220 व्होल्ट मिळेल, मोटर व्यवस्थित चालेल. तिसरा ऑप्शन होता की मोटरचं वाइंडिंगच चेंज करून 2 फेजचं टाका, पण तो थोडासा रिस्की पार्ट आहे, कारण 2 फेज किती सक्सेस आहे म्हणजे हे डिपेंड आहे त्या वाइंडरवर, बऱ्याच गोष्टींवर, वायर, केबलचं गेज, डिझाईन कसं करतोय तो, ह्या सगळ्या गोष्टींवर. तर कॉस्टिंग हे ह्याचं थोडंसं जास्त जातं. परत अजून एका शेतकऱ्याचा फोन आला होता की त्याचं ट्रान्सफॉर्मरपासून अंतर खूप लांब आहे, म्हणजे साधारणतः 10 पोल आहेत आणि तिथं अगदी त्याचं व्होल्टेज आहे हे त्यानं मला सांगितलं 240 व्होल्टेज आणि त्याला ते वाढवून 380 व्होल्टेज पर्यंत पाहिजे होतं. 7.5 HP मोटर होती, 15 एम्पियर करंट घेते त्याची 380 व्होल्टेजला. तर त्याला इतकं व्होल्टेज वाढवायचं होतं, तर त्याचं कोटेशन हे साधारणतः 45,000 रुपयेपर्यंत गेलं होतं. तर हा काय प्युअर कॉपरचा म्हणजे ट्रान्सफॉर्मर असतो, प्रायमरी सेकंडरी वाइंडिंग कोअर, हा एक मिनी DPच झाला तुमच्या शेतात. त्याला तुम्ही इकडं व्होल्टेज द्या, आउटपुटला तो जो काय व्होल्टेज आहे त्याप्रमाणे त्यानुसार आपल्याला हा डिझाईन करायचा. पण याला रिस्क काय आहे की तुम्ही बाबा 240ला हा जर 400 व्होल्टेज देत असेल, इनपुटचं जर 400 व्होल्टेज आलं तर तो आउटपुटला 800 सुद्धा देतो. मग त्यासाठी त्याला आउटपुटला एक ॲटो बसवावा लागतो डिजिटल, की जो व्होल्टेजवर लक्ष ठेवतो. खूप जास्त व्होल्टेज वाढलं तर कट, मोटरचा आपला सप्लाय हा कट करतो. तर अशा प्रकारे व्होल्टेज आपण शक्यतो पहिला सगळ्यात सोपा उपाय सर्व्हिस वायर जाड वापरणं की ज्याच्यामुळे ड्रॉप कमी होईल, KVR कॅपॅसिटर वापरणं, आणि तिसरं म्हणजे ट्रान्सफॉर्मर मिनी DPच आपल्या मोटर शेजारी वापरणं. ह्या 3च गोष्टी ह्या व्होल्टेज सध्या तरी आपण वाढवण्यासाठी वापरू शकतो. अजून एक नवीन टेक्निक आली ज्याच्यावर आम्ही काम करतोय की त्या ACचं DC करायचं पूर्ण आणि DCचं परत व्होल्टेज वाढवायचं, जे सोपं असतंय, आणि त्या DCचं परत AC करून मोटरला देणं. पण हे पण थोडंसं खर्चिक आहे, पण त्याच्यावर सध्या काम चालू आहे. पण या गोष्टी तुम्ही बेसिकली सध्या वापरू शकता ज्याचा तुम्हाला फायदा होतो. याच्या व्यतिरिक्त सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे दुसरी कोणतीही व्होल्टेज वाढवण्याची मेथड नाही आहे.
जरी काही तुम्हाला असेल प्रॅक्टिकल अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जे काही येणारे प्रश्न आहेत त्यांचं तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आम्ही त्याच्यावर नक्की विचार करून पुढच्या वेळेस व्हिडिओ बनवू. तर आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. तसंच सेम व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम तिन्हीवरही मिळेल. तिन्हीवरही आम्हाला फॉलो करा. जर काही या व्यतिरिक्त डाऊट असतील तर आमचा दिलेला पत्ता आहे त्याच्यावर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधा. बरेच जण मोबाईल नंबर मागतायत, पण होतंय काय की शेतकरी बांधवांनो खूप सारे फोन येतात आणि आम्ही त्यामागे पण सिस्टीम डेव्हलप करतोय की बाबा तुमचे जर फोन आले तर ते उचलले पाहिजेत आणि त्याला उत्तरं पण दिली पाहिजेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न असतात, त्यातल्या त्यात आम्ही प्रयत्न करतोय. पण सध्या तरी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. काही दिवसांनी आपण नंबर पण देऊ. धन्यवाद.